हॅलो अँड वेलकम टू AJ कॉमर्स टॅलेंट हब. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलोत बेसिक टर्म्स. आज आपण तिथूनच सुरू करणार आहोत. आणि काल काय पाहिलोत आपण? ॲसेट्स पाहिलोत, लायबिलिटी राहून गेले होते. आपण तिथूनच स्टार्ट करूया. तर लायबिलिटी म्हणजे काय? लायबिलिटी म्हणजेच an amount payable by the business to others. आपला बिझनेस ह्या बाहेरच्या व्यक्तींना काहीतरी देणं आहे, रक्कम, त्यालाच काय म्हणतात? लायबिलिटी. तर याच्यामध्ये पण 3 प्रकार पडतात लायबिलिटीमध्ये. फर्स्ट आहे फिक्स्ड लायबिलिटी. तर फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे काय? फिक्स्ड लायबिलिटी हे मेजर सोर्स आहे आपला कॅपिटल कलेक्ट करण्याचा, कॅपिटल गोळा करण्याचा एक मेजर सोर्स. आता यामध्ये काय येतात? एका वर्षानंतर जे आपल्याला भांडवल, जे काही लोन्स आहे ते पे करायचं आहे, ते सर्व लायबिलिटीज हे फिक्स्ड लायबिलिटीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, लोन्स टेकन फ्रॉम बँक. आपला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण कधी कधी आपल्याकडे पुरेसा पैसा नसतो, आपण काय करतो? लोन घेतो. आणि हे लोन्स बँकेकडून किंवा बँकिंग इन्स्टिट्यूशन ज्याच्याकडून आपल्याला अवेलेबल होईल त्याच्याकडून घेतो. हे आपली फिक्स्ड लायबिलिटी असते, जे की आपल्याला एका वर्षानंतर पे करायची असते. मोर दॅन 1 year. हे आपलं मेजर सोर्स आहे कॅपिटल गोळा करण्याचं. आता त्यानंतर आहे करंट लायबिलिटी. म्हणजे काय? करंट लायबिलिटी मध्ये असे लायबिलिटी जे की आपल्याला एका वर्षाच्या आत पे करायचं आहे. तर यामध्ये आपण क्रेडिटर कोण असतात? आपले ज्यांच्याकडून आपल्याला मालाचा पुरवठा होतो किंवा आपल्याला शॉर्ट टर्म जे लोन प्रोव्हाइड करतात एका वर्षापुरते मर्यादित, त्यालाच करंट लायबिलिटी म्हणतात. तर करंट लायबिलिटी म्हणजेच काय? करंट लायबिलिटी is a liability which we have to pay some amount in 1 year. एका वर्षातच आपल्याला ते फेडावं लागतील, त्यालाच काय म्हणतात? करंट लायबिलिटी. आता त्यानंतर आहे कंटिंजंट लायबिलिटी. थर्ड, कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे काय? कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी जे की आपल्याला आत्ता पे करायची नसते, भविष्यात एखादी घटना होईल किंवा न होईल यावर हे डिपेंड करते. समजा फॉर एक्झाम्पल, एखादा बिझनेस आहे आणि तिथं काही काम करणारे वर्कर्स आहेत. एखाद्या वर्करला जर त्या बिझनेसमधून पगार मिळाला नसेल तर तो काय करेल? कोर्टात जाईल आणि कोर्टातून तो डिमांड करेल की मला असं मला पगार भेटलेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे केसेस जेव्हा आपण कोर्टात फाईल करतो ते लगेच डिसिजन येतात का? नाही, काही वेळ लागतो त्याच्यासाठी. तेव्हा ते कंटिंजंट लायबिलिटी त्या बिझनेसची आहे का? नाही. जेव्हा तो वर्कर जिंकेल तेव्हा त्याला बिझनेसला, त्या वर्करला पैसे पे करावे लागतील, तेव्हाच हे कंटिंजंट लायबिलिटी निर्माण होईल. तोपर्यंत ही लायबिलिटी कन्सिडर केली जात नाही बिझनेसमध्ये. जेव्हा तो कोर्टामध्ये केस केल्यानंतर केस जिंकेल तेव्हाच त्या बिझनेसला, त्या वर्करला पे करावे लागतील. यालाच म्हणतात कंटिंजंट लायबिलिटी. अ टाइप ऑफ लायबिलिटी, कंटिंजंट लायबिलिटी इज अ टाइप ऑफ लायबिलिटी which may arise in future depend upon, जे की डिपेंड करते एखाद्या घटनेवर. डिपेंड अपॉन ऑन हॅपनिंग और नॉन हॅपनिंग ऑफ अ सर्टन इव्हेंट. एखादी विशिष्ट घटना होणे किंवा न होणे यावर डिपेंड करते. यालाच म्हणतात कंटिंजंट लायबिलिटी. तर यानंतर आहे सॉल्व्हंट अँड इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट
अँड इनसॉल्वंट म्हणजे काय? मराठीमध्ये याला म्हणतात दिवाळखोर नसलेला, सॉल्वंटला, आणि इनसॉल्वंटला म्हणतात दिवाळखोर. फर्स्ट आपण सॉल्वंट पाहू. सॉल्वंट पर्सन कोण असतात? ज्यांची ॲसेट, त्यांची संपत्ती ही त्यांच्या लायबिलिटीपेक्षा, म्हणजे त्यांनी जे बाहेर देणं आहे त्याच्यापेक्षा जास्त असते. म्हणजेच ॲसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटी. वर्षाच्या शेवटी जर त्याचे ॲसेट्स हे त्याच्या लायबिलिटीपेक्षा, संपत्ती ही त्याच्या देयतापेक्षा जास्ती असेल तेव्हा त्याला सॉल्वंट पर्सन म्हणतात. अ पर्सन whose assets are more than his liabilities is called a solvent person. जेव्हा कधी बिझनेस बंद होईल तेव्हा त्याचे हे जे ॲसेट्स आहेत तेव्हा ते ॲसेट्स विकून लायबिलिटी पे करावं लागतील, आणि त्याचे जर ॲसेट त्या टाइमला जास्ती असतील लायबिलिटीपेक्षा तर तो सॉल्वंट पर्सन आहे. त्यानंतर आहे इनसॉल्वंट. इनसॉल्वंट सॉल्वंटच्या अपोजिट. जेव्हा एका पर्सनची लायबिलिटीज हे जास्ती असते त्याच्या ॲसेट्सपेक्षा. समजा एखाद्याचा बिझनेस बंद होणार असेल तेव्हा त्याची लायबिलिटी ही त्याच्या संपत्तीपेक्षाही जास्ती असेल तर तो काय असेल? दिवाळखोर असेल. त्यालाच इन्सॉल्वंट पर्सन म्हणतात. म्हणजेच त्याचा व्यवसाय त्याला बंद करावा लागेल. जेव्हा तो इन्सॉल्वंट होईल तेव्हा त्याचा व्यवसाय हे बंद होऊन जाईल. सॉल्वंट पर्सन म्हणजे अ पर्सन हुज लायबिलिटीज इज मोर than his liabilities. त्यालाच काय म्हणतात? इनसॉल्वंट पर्सन. आता त्यानंतर आहे बॅड डेब्ट्सची कन्सेप्ट. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? आपल्या बिझनेसमध्ये आपण ट्रान्झॅक्शन एक विक्रीला मोटिवेट करण्यासाठी काय करतो? उधारीवर व्यवहार करतो. आजकाल कॅशवर खूप कमी जण व्यवहार करतात. कोणाकडे पैसा अवेलेबल नसतो तो काय करतो? उधारीवर पण माल खरेदी करतो कस्टमर आपल्याकडून. तेव्हा जे आपले कस्टमर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? डेटर्स. हे आपण पाहिलो कालच्या व्हिडिओमध्ये. डेट्स कोण असतात? ज्यांना आपण उधारीवर माल विक्री करतो आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी येणं असते. समजा आपण आपले डेटर्स आहेत 1,00,000 रुपयाचे. 1,00,000 रुपयाचे आहेत आणि हे 1,00,000 रुपये आपल्याला डेटर्स एका वर्षातच मिळणार असतात सर्व पैसे. आणि समजा एखादं कस्टमर आहे जे की आपल्याला पैसे देऊच शकत नाही किंवा आपण कितीही प्रयत्न केले, काही केले तर तो आपल्याला 1 वर्ष झालं पैसे दिला नाही. 5,000 आहेत असा पर्सन घेणारा. ते माल विकत घेणारा पर्सन किती? 5,000 घेतला होता त्यांनी माल आणि ते परतफेडच केलं नाहीत. असे जे रक्कम आहे त्याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स. जे की रिकवर करूच शकत नाही आपण. काही करून कितीही म्हणवा त्याला, काही सूट दिली किंवा डिस्काउंट देतो म्हणलं तरी तो पैसे देत नाही. त्याला आपण बॅड डेब्ट्स कन्सिडर करतो. यालाच काय म्हणतात? नॉन रिकव्हरेबल. नॉन रिकव्हरेबल अमाउंट इज कॉल्ड बॅड डेब्ट्स. जे की आपण रिकव्हर करू शकत नाही. उधारीवर माल विकतो आपण डेटर्स ना, ते आपले डेटर्स असतात आणि त्याच्याकडून जे रक्कम रिकव्हर होत नाही त्यालाच काय म्हणतात? बॅड डेब्ट्स. त्यानंतर आहे काही कन्सेप्ट्स जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठेही विचारल्या जातात तुम्हाला. कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग. फर्स्ट आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय सांगते?
बिझनेस एंटायटी कन्सेप्ट सांगते की बिझनेसचा ओनर आणि बिझनेस हे एकमेकांपासून सेपरेट आहेत, हे एक नाही आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय, बिझनेसचा जो ओनर आहे त्याने त्याच्या पर्सनल लाईफमध्ये जे काही व्यवहार करतील ते अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड होत नाहीत. बिझनेसमधला ओनर आणि त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन्स, त्याने बाहेर काही करतो, कोणताही व्यवहार असो, त्याने स्वतःसाठी बाईक घेतली असेल, कार घेतली असेल, घर खरेदी केलं असेल, हे सर्व बिझनेसमध्ये रेकॉर्ड होत नाही, नॉन रेकॉर्ड. बिझनेसच्या दृष्टिकोनातून जे व्यवहार होतील, खरेदी विक्री आहे, जे काही व्यवहार होतील तेच फक्त इथे रेकॉर्ड केले जातात. परंतु काही बिझनेसच्या रिलेटेड जर ओनरने व्यवहार केले असतील, जसं की बिझनेसमधून कॅश घेतली, विड्रॉ, आपण काय म्हणतो त्याला, ड्रॉइंग्स, जे व्यवहार बिझनेसच्या रिलेटेड आहेत ते व्यवहार सर्व रेकॉर्ड केले जातात. परंतु जे पर्सनल ट्रान्झॅक्शन आहेत ओनरचे ते इथे रेकॉर्ड केलं जात नाही. हे आपल्याला काय सांगते, बिझनेस एंटायटी कन्सेप्ट. बिझनेस एंटायटी कन्सेप्ट, इट सेज दॅट बिझनेस अँड ओनर is separate from each other. सेपरेट फ्रॉम इच अदर, हे सेपरेट असतात. तर त्यानंतर आहे दुसरी कन्सेप्ट, कॉस्ट कन्सेप्ट. तर कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, एखादी ॲसेट आपण खरेदी केली आणि त्याची जी खरेदी किंमत आहे, म्हणजेच ॲक्विजिशन कॉस्ट ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो ॲक्विजिशन कॉस्ट, जे की खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम आहे त्याला ॲक्विजिशन कॉस्ट म्हणतो, त्याच किमतीने हे रेकॉर्ड केली जाते. समजा एखादी ॲसेट आहे, आपण खरेदी किती केली, 1 लाखाला, 1 लाखाला खरेदी केली आणि समजा काही दिवसानंतर, काही फ्युचरमध्ये तर याची मार्केट व्हॅल्यू 50,000 झाली, याचीच व्हॅल्यू 50,000 झाली, तर हे टोटली इग्नोर केली जाते. टोटली इग्नोर मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ही इग्नोर केली जाते. जे आपण ॲक्विजिशन कॉस्ट जे की खरेदी करण्यासाठी दिली तीच कन्सिडर केली जाते. याला ॲक्विजिशन कॉस्ट किंवा हिस्ट्री कॉस्ट म्हणतो आपण याला. म्हणजेच कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, ट्रान्झॅक्शन्स ऑफ ॲसेट परचेस्ड is recorded on cost basis. Cost basis म्हणजेच ॲक्विजिशन कॉस्ट आणि हिस्ट्री कॉस्ट. नेक्स्ट आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगते, आता एखादी जर पॉलिसी आहे बिझनेसमध्ये किंवा एखादी जे मेथड आहे ते आपण स्टार्टिंगला जे यूज केली तेच कंटिन्यू करा, फ्युचरमध्ये पण तीच पॉलिसी आणि तीच मेथड कंटिन्यू करा. फॉर एक्झाम्पल आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन चार्ज करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसं की स्ट्रेट लाईन मेथड आहे, स्ट्रेट लाईन मेथड, आणि अजून एक आहे डिमिनिशिंग. हे आपल्याला 11वीला झालेलं आहे, यामध्ये मी डीपमध्ये जाणार नाही. डिमिनिशन मेथड आहे. समजा बिझनेसच्या स्टार्टिंगला आपण स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिशिएशनसाठी यूज केली, डेप्रिशिएशनसाठी स्ट्रेट लाईन मेथड यूज केली, तीच मेथड ही भविष्यामध्ये आपल्याला कंटिन्यू करायची आहे. जर एखादी स्पेशल डिमांड असेल किंवा स्पेशल काही सर्कमस्टान्सेस बिझनेसमध्ये आले असेल तरच ही मेथड चेंज करायची किंवा चेंज करायची नाही. आणि जरी चेंज केली तर त्यासाठी एक नोट लिहिली जाते. अकाउंट तयार करतो आपण तेव्हा शेवटी त्याच्या खाली एक नोट लिहूनच ही पद्धत बदलता येते, तोपर्यंत ही पद्धत बदलायची नाही. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगते, इफ बिझनेस यूज अ मेथड or policy when business starts
when business started, it will continue to operate on same method. त्याच मेथडने काम करत राहील, ऑपरेशन होत राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट. आता मनी मेजरमेंट काय सांगते की बिझनेसमध्ये जे व्यवहार होतात ते जर मनी व्हॅल्यू असतील तरच ते रेकॉर्ड केले जातात. जर त्या एखाद्या व्यवहाराला मनी व्हॅल्यू नसेल तर ते रेकॉर्ड केले जात नाहीत. जसं की एखादा माल खरेदी केला, विक्री केला, यामध्ये काय पैशाची इन्व्हॉल्वमेंट आहे. ज्या व्यवहारामध्ये पैशाची इन्व्हॉल्वमेंट आहे तेच व्यवहार आपल्या अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केले जातात. जर एखाद्या व्यवहाराला किंवा वस्तूला, सेवेला, कशालाही मनी व्हॅल्यू नसेल तर ते रेकॉर्ड केले जात नाही. मनी मेजरमेंट म्हणजेच the transactions which we can express in terms of money. Money is recorded in बिझनेस. तेच रेकॉर्ड होते, दुसरे कोणतेही रेकॉर्ड होत नाहीत. तर नेक्स्ट आहे गोइंग कन्सर्न. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट काय आहे, काय सांगते की आपला बिझनेस जे चालू आहे ते भविष्यामध्ये पण सेम ऑपरेशन करत राहील. समजा आपला बिझनेस खरेदी विक्रीचे व्यवहार करते किंवा कोणते व्यवहार करते, ते व्यवहार हे 12 महिने, ॲटलिस्ट 12 महिने तर चालतीलच, परंतु भविष्यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष हे कंटिन्यू आपला बिझनेस व्यवहार करत राहील, जे की बंद होणार नाही. हे ॲझम्पशन आहेत, फक्त ॲझम्पशन. इट इज अन ॲझम्पशन, एक गृहीत आहे जे की आपण धरतो. इट इज अन ॲझम्पशन दॅट बिझनेस विल continue its operation in future. भविष्यापर्यंत हे आपला व्यवहार चालूच राहील. हे काय सांगते, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट सांगते. तर हे कन्सेप्ट. नेक्स्ट आहे लास्ट ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते की व्यवहारामध्ये आपले जे व्यवहार होत असतात त्या प्रत्येक व्यवहाराला 2 बाजू असतात. समजा आपण माल खरेदी केला, काय आला आपल्याकडे, माल आला आणि आपल्याकडून काय केलं, कॅश केली. तर हेच सांगते ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट की जेवढी रक्कम तुमची डेबिट झालेली आहे तेवढीच इक्वल अमाऊंट ही क्रेडिट सुद्धा होईल. माल खरेदी केला आपण 5,000चा, तर आपला अकाउंट 6,000 क्रेडिट होईल काय, नाही, कारण परचेस आपण कितीचा केला, 5,000चाच केला, तर तेवढीच आपल्याकडून कॅश जाईल. एवढंच हे कन्सेप्ट सांगते ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट, की देर इज इक्वल अमाऊंट ऑफ डेबिट अँड क्रेडिट व्हेन ट्रान्झॅक्शन ऑकर. देर इज इक्वल अमाऊंट debited and credited in our accounting as per dual aspect concept. एवढे हे कन्सेप्ट आहेत आपले, जे की इम्पॉर्टंट आहेत. जे इम्पॉर्टंट आहे तेच मी घेतलंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ अकाउंट पाहणार आहोत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे, कोणीही मिस करायचं नाही आहे.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय आणि हॅव अ नाईस डे.